त्यांनी काय धंदा बोललाय. थायलंडचा फेमस बाम ॲक्च्युली आहे ते इनहेलर. मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आता मॅगडी रिव्ह्यू मिळतोय माझ्या बायकोकडून. Here comes the real fun. या विंचू आहेत. Venso आहे फ्राईड किरकिरे किरकिरे तर इथे आहेत. अच्छा हे बॉम्ब्स आहेत. किडे आहेत खत बनवतात. तेव्हा ते स्क्विड्स आहे. स्क्विड, पोक, कबाब, चिकन. She gave us chocolate. Oh, thank you. स्कर्ट्स आहेत, शॉर्ट्स आहेत ऑफ डिफरंट कलर. आणि लॉस्ट हो मुलींनो पागल व्हाल. तुमचे कमीत कमी 5 दिवस इकडेच जाऊ शकतात आरामात. किती काय म्हणजे चांगले सुद्धा आहेत पण काय हे किती आहे. काय किती आय लव्ह दिस स्टॉप. आय वॉन्ट दिस स्टॉप. आणि प्राइस पण आहे रिझनेबल. रिजनेबल आहे यार. बिगशॉट रिजनेबल आहे. कन्फ्युजन ही कन्फ्युजन है सॉल्युशन कुछ पता नहीं. आता आपण आहोत आयकॉन सियाम मॉलला. इथला वन ऑफ दी लक्झरियस मॉल. तिथे आपण ॲपलच्या स्टोअरमध्ये आणि यू कॅन सी की किती मोठा स्टोर आहे हा. 17 Pro आहे 256 GB. ज्याला जर कन्वर्ट केलं तर टोटल प्राईस येते INR. गेल्या 2-3 दिवस झालं आम्ही खाऊन पकलेलो. तर आज आम्ही ठरवलं जाऊया इंडियन रेस्टॉरंटमध्ये. काय मागवलं पहिलं ते सांग. अरे काय ती बघा विसरली सगळं ब्लॉग बिग. हिला इंडियन फूड भेटलं तर तिथे आपण मागवलं. मदनी हे ते खरंच बोललं पाहिजे. आपल्या जेवणापेक्षा सूप हे कुठेच नाही आहे. इंडियन फूड हे जगात भारी देशात भारी असं झालंय. गुड मॉर्निंग. आपला डे 3 आणि असा फिरायचा बघितला तर डे 2 इन बँकॉक. व्हिडिओ काढायचं कारण आता आपण आलेलो आहे ब्रेकफास्टला. आणि हे जे हॉटेल आहे द कॉट. ब्रेकफास्ट खूप छान आहे म्हणजे बघून तर छान वाटतं. आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत. मी तुम्हाला ऑप्शन्स दाखवतो. इथं नूडल्स आहेत जसं की चिकन सॉसेजेस आणि हे हॅम्स आहेत. आय गेस हे राईस आहे. पोक करी ही आपल्या कामाची आयटम. पोटॅटो वेजेस आणि पास्ता. योगर्ट्स आहेत. हां टी कॉफी. फ्रूट्समध्ये थोडेफार ऑप्शन असतील ते रिफिल करतील. सलाड आज भेटलं तुला थोडंफार मनाचं भेटतंय. पण ऑमलेट घेऊ शकतो ना आपण. सगळे ऑप्शन्स आहेत. हे छान ऑप्शन देतात ना बेकरी आयटम्सचे. क्रोसॉन्ट वगैरे. हे आपले प्रॉन्सचे पापड असतात ते सूप आहेत. इथे जर आपण सांगितलं ते लोक ऑमलेट बनवून देतात. काय काय पाहिजे सांगा तुम्हाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आफ्टरनून झालं. आफ्टरनून झालंय हो खरं. कारण आम्हाला लेट झालंय उठायला. आम्ही काल रात्री लेट आलो आहे रूम वरती आणि सकाळी ब्रेकफास्ट टाइम लागला. आता आमचा असा प्लॅन होता 9 वाजता उठूया 8 वाजता उठूया. पण सगळं उठून आता रेडी होऊन आम्ही ऑलमोस्ट 12:45 बाहेर निघतोय. आज आहे आमचा शॉपिंग डे. फक्त Second day. शॉपिंग सेकंड डे. आणि आम्ही फक्त शॉपिंग करणार आहोत. आय थिंक 2 मॉलला जाणार आहोत आपण. म्हणजे इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलं बँकॉकला थोडे जास्त दिवस द्यायला पाहिजे होते. राईट. कारण तिथे चॉकलेट विलेज आहे. सफारी वर्ल्ड आहे. चॉकलेट विलेज सफारी वर्ल्ड आहे. मरीन पार्क आहे. मरीन पार्क सफारी वर्ल्ड एकत्र. त्याच्यानंतर मग ते काल आपण मरीनचं बघितलं ना ते पण आहे. फिश एक्वेरियम सेंटर असं काहीतरी आहे. आणि लाईटचं पण काहीतरी आहे. तर खूप सारं बघायला आहे. पण सगळीकडे एंट्री फीज आहेत. आणि खूप वेळ पण जाईल सगळीकडे. लाईक सफारी पार्क मध्ये ऑलमोस्ट 5 तास तर आरामात जाईल सफारी वर्ल्ड मध्ये. तर प्रॉपर बँकॉक करायचं असेल तर मला वाटतं 3-4 दिवस. 3 दिवस तरी मिनिमम घेतले पाहिजे. 3 दिवस तरी. नाव विदाउट वेस्टिंग एनी टाइम आम्ही आता इमिजिएट निघतोय बिकॉज वी आर ऑलरेडी लेट. आम्ही चाललोय आता फर्स्ट मॉलला विच इज प्लॅटिनम मॉल. सो BKC मॉल, प्लॅटिनम मॉल, सियाम पॅरागॉन असे मॉल आहेत. आम्ही प्लॅटिनमला चाललोय. चलो ओके सी यू एट द मॉल.
टुकटुक नाही आहे हा ही. म्हणजे तसं टुकटुक वाटतं. नाही आहे ही. आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलाय त्या हॉटेलची शटल सर्व्हिस आहे फ्रॉम मॉर्निंग 8 till 4 o'clock ऑलमोस्ट आफ्टरनून पर्यंत त्यांची आफ्टर 1 hour. हा आफ्टर इच 1 hour. आणि त्यांची सर्व्हिस लाईक 2 लोकेशन पर्यंत आहे. एक US एम्बसी पर्यंत आणि एक आहे BTS स्टेशन पर्यंत. सो आता आम्ही चाललोय BTS स्टेशन विच इज द स्काय ट्रेनचं स्टेशन. आणि तिथून कोणतीही मेट्रो तुम्ही पकडून येस त्यांचे जे मेट्रो कनेक्शन आहे त्याने आपण ट्रॅव्हल करू शकतो विच इज व्हेरी नाईस आहे ना. येस कुणाला जर असं ट्रॅव्हल करायचं असेल तर. शटलने आम्हाला आता BTS स्टेशन वरती ड्रॉप केलाय. यू कॅन सी अप युअर इज द मेट्रो लाईन. ही जी लेन आहे ना इथे लाईनीने सगळे मॉल आहेत. तर तुम्ही चालत दोन्ही साईडचे मॉल करू शकता. आपण प्लॅटिनमला चालतो. मेट्रो स्टेशन आहे आणि आम्ही आता इथून तिकीट घेणार आहोत. सेम आपल्या इंडियन मेट्रो हा मी आता सारखं तेच बोलणार होतो आपल्यासारखीच मेट्रो आहे. सेम आहे. कार्ड तुम्हाला देतात, तिकीट तुम्हाला घ्यायचे आहे तिकडनं आणि देन यू हॅव टू गो. हा आणि Simple. तिकीट आता तर आपलं फक्त 2 स्टेशन आहे म्हणजे एक स्टेशन स्किप करून सेकंड स्टेशनला उतरणार आहोत. त्यासाठी पर हेड 12 बात होते. टोटल 24 बात झाले मागे. To get down at the station, right? माझ्या नवऱ्याने जसं आपण अंधेरीची तिकीट काढली आणि अंधेरीला न उतरता आम्ही उतरतोय जोगेश्वरीला, तसंच त्यांनी इथे केलं आहे. स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावून त्याने चिटलॉमची स्टेशनची तिकीट काढून उतरलोय CMA स्टेशनला आणि ते परत CMA स्टेशनला. मला जास्त वेळ मेट्रो मध्ये राहायचं होतं म्हणून मला आवडली यांची मेट्रो. असं कसं वागू शकतात? नाही 1-2 मिनिटाचा फरक पडला. पण काय नाही करू शकत आपण. बिकॉज मी लोगो वरती गेलो ना म्हणून. लोगो वरती, तिकीट वरती आम्ही जात नाही, आम्ही लोगो वरती जातो आहोत. त्याच्यासाठी प्लीज ह्यांना फॉलो नका करू आणि मला फॉलो करा की तिकीट बघूनच लोकेशनला जा. लोगो बघून आधी सांभाळ जाऊनच. स्वतःला सांभाळा आधी. आय विल रेकमेंड इथे शूजच घालून या कारण खूप चालावं लागतं. गर्ल्स प्लीज हिल्स घालू नका, शूजच घाला. लकली आम्ही दोघांनी शूज घातलेत. बघितलं की नाही तुम्ही इथे झेंडूची फुलं मिळतात. आपला रस्ता क्रॉस करायचा. ओके, आपला मॉल तिकडे आहे. कम हिअर अँड वी हॅव अ रेड सिग्नल. इथे बघा जेव्हा असा सिग्नल लागतो तेव्हा सगळेजण रस्ता क्रॉस करतात. आता आम्ही आहे इथे रोड क्रॉसिंगला आणि समोर पाहू शकता. आणि मेन म्हणजे आय एम नॉट डुईंग कम्पॅरिझन 2 कंट्रीज मध्ये, बट यार सो मच ऑफ डिसिप्लिन. शिस्तीत सगळे उभे आहेत अंटिल अँड अनलेस ग्रीन लाईट नाही आहे. सगळ्या लोकेशन्सला सगळे स्टॉप आहेत. लोक पण अधून मधून नाही इकडे तिकडे जातात. व्हेरी क्लिअर. तर जसं मी बोललो इथे रेड आहे तर कोण रस्ता क्रॉस करत नाहीये. आता जसं ते ग्रीन होईल तसं सगळेजण रस्ता क्रॉस करायला सुरुवात करतील. आणि हॉर्न वाजवतात का इथे लोक? जास्त नाही वाजवत. दे आर व्हेरी पर्टिक्युलर. ते लोक नाहीच वाजवत. ग्रीन झालं सगळे चालायला लागले. ये गणपती बाप्पा मोरया. तो इथे गणपती बाप्पाबद्दल माहिती दिली आहे. नोन ॲज अ गॉड ऑफ आर्ट्स अँड दी डिटी दॅट प्रोटेक्ट्स फ्रॉम ऑब्स्टॅकल्स अँड हार्म्स. लॉर्ड गणेश द एलिफंट हेडेड. मस्त ना. बाहेरच्या कंट्रीमध्ये पण गणपती बाप्पांना पूजा करतात. चल आम्ही जस्ट मॉल मध्ये एंटर केलंय अँड देयर इज सो मच टू शॉप हिअर. यार पागल हो आपण, एवढ्या गोष्टी आहेत. अरे आता सुद्धा आणि एंट्री आता केलं जस्ट एंटर केलंय, अजून तर काहीच नाही. अजून काहीच नाही. पैसे असे उडणार. क्यूट स्टफ 20 बात्सला आहेत. असं पण काहीतरी घेऊया इकडनं. क्यूट गोष्टी आहेत यार. हे बघा इथे यांनी काय धंदा खोललाय नकली केसांचा आणि त्याचं एवढं मोठं शॉप आहे. सो हेअर एक्सटेन्शन थोडेसे जे काय ते लावू शकतात. हा थाय दिसतेस. थाय चाईन. हाऊ इज इट लुकिंग ऑन मी? इट इज लुकिंग नाईस. इट इज गोइंग विथ माय हेअर्स ऑर नॉट? येस इट इज. हे बघा
कोणते केस पाहिजे तुम्हाला यातले? How much it is for? इथले कॉस्मेटिक्स मॅडमला ट्राय करायचे आहेत. हे इथला थायलंडचा फेमस बाम म्हणजे बामच्या डब्बी आहे, बट ॲक्च्युली आहे ते इनहेलर. सो त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. सो ह्याला जर आपण ओपन करू ना, तर हे आतमध्ये ठेवलेलं आहे मटेरियल जे काय ते, आणि ह्याला आपण इनहेल करतो आणि त्याचाच तो स्मेल आहे. तो काइंड ऑफ विक्ससारखा थोडासा सिमिलर आहे. लेट सी, मी जस्ट घेतलं आहे. तर हे आम्ही त्या स्कायवॉकवरून चालत आलो आणि मधूनच प्लॅटिनम मॉलला एंटर केलं आहे. एकच फ्लोअरवरती आहे आणि इथेच एवढा वेळ गेला. ह्याचे ऐकलं की 5-6 फ्लोअर आहेत. आता ते इनहेलर जे होतं ना, त्याची काहीतरी 40 बात पर डब्बा प्राईज आहे. म्हणजे एक डब्बा 100-120. आम्ही बसलो आहे मॅगडीमध्ये. लकीली आम्हाला मॅक्स स्पायसी चिकन मिळालं आहे. तर लेट्स सी. सॉफ्ट बन्स आहेत. सो आय एम जस्ट होपिंग. तुम्हाला आता मॅगडी रिव्ह्यू मिळतो आहे माझ्या बायकोकडून. आईस कॅफे लाते कसं आहे? मस्त आहे. आईस कॅफेला ते खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. हां, खूप मस्त आहे. आणि हा बर्गर मी मॅगडीमध्ये हाच बर्गर खाते, म्हणजे मॅक्स स्पायसी चिकन इंडिया मॅगडीमध्ये. हे लोक केचपचे सॅचेत नाही देत, इथे त्यांचं डीप असे घेऊ शकतात. मसाला नाही आहे ऑब्विसली. इवन तू हे पण बघितलं ना, फ्राईजमध्ये पण मीठ नाही आहे. विदाऊट मिठाचे फ्राईज. आपल्या इथे मीठ टाकतात. काय थोडं वेगळं आहे. वेगळं आहे. आपल्यासारखं बर्गर नाही आहे. इज इट नाईस? इज इट नाईस? वी कॅन हॅव इट. काम चलाव. काम चलाव. फ्रूट्स आहेत आणि खूप क्लीन पॅक केलं. जसं दिस इज आपलं जॅकफ्रूट. हे पायनॅपल आहे. पायनॅपल तर इथले मस्त आहेत ना, ज्युसी आहेत. मस्त इवन आहे. वॉटरमेलन चांगले आहेत इथले. येस, पपया आहे, ग्वावा आहे. छान आहे. हे पण छान आहे. कोकोनटचं फुल मस्त फुल काढून ठेवलं आहे यार. जस्ट लुक ॲट दिस. हे आपण खाल्लं नाही, बट आपण हे आय वॉन्ट टू फुकेतला. ट्राय दिस. हां मच बॅग? 100 बात. हे सगळे हा पण इथे फेमस आहे मँगो स्टिकी राईस. हां, दिस इज द वन. मँगो स्टिकी राईस आय थिंक. ज्यूसेस वगैरे आहेत. दिस इज ऑल आय थिंक ड्राय फ्रूट्स, कॅश्यू नट्स, नटेला. नटेला पॅनकेक आहे का हे? ए उसाचा रस. शुगर केन आहे. ॲव्होकाडो आहे. हिअर कम्स द रिअल फन. या विंचू आहेत. हे काय किरे किरकिरे तर इथे आहेत. अच्छा, हे बॉम्ब्स आहेत. ठीक आहे. हे किडे आहेत, खत बनवतात. हे पण किडे विडे आहेत सगळे. तेव्हा ते स्क्विड्स आहे. स्क्विड, पोक, कबाब, चिकन. काय पाहिजे का यातलं तुला? तुम्हाला तर माहितीच आहे, आपण सध्या प्लॅटिनम मॉलमध्ये आहोत आणि इथे प्रत्येक फ्लोअर आहे ना असे सेक्शन डिवायडेड आहेत. जसं ग्राउंड फ्लोअरला मला वाटतं कॉस्मेटिक्सचा सेक्शन होता. फर्स्ट फ्लोअरला पार्लर टाईप, म्हणजे की ते नेल्स करणारे झालं, हेअर्स वगैरे झालं, तो सेक्शन फर्स्ट फ्लोअरवर होता. आता आम्ही सेकंड फ्लोअरला आहोत आणि इथे मोर ओव्हर मला फूड्सचे ऑप्शन दिसतात. तर इथले जे चिप्स आहेत, कोकोनट चिप्स आणि फ्रूटचे वेगवेगळे काय काय आयटम्स आहेत. सेकंड फ्लोअर इज ऑल अबाउट दॅट. आणि त्याच्यासोबत छोटे छोटे अगेन हे फार्मसी टाईप शॉप्स आहेत. आकाश, प्रॉन्सचे चिप्स पण आहेत बघ. प्रॉन्सचे चिप्स आहेत. प्रॉन्स स्क्विड. चिप्स हां, हे बघ. घ्यायचे काकांना वगैरे, तुला हवं? देन यू हॅव स्क्विडचे चिप्स. ही कुठली तरी फिश आहे. मला नाही वाटत त्याचे टेस्टर असतील. नो, देर इज नो टेस्टर. मच्छीचे टेस्टर लावायला झालं तर झाले. लॉबस्टरचे फिश आहे. तर आम्ही इथे एक प्लॅटिनम मॉलमध्ये शॉपमध्ये होतो, जिथे हे सुंदर सुंदर आम्हाला स्कार्फ घेतले आणि हे लकी कॅट पण घेतली आम्ही. एक क्यूटची अशी. ह्याच्यात असेल ना ती, इथे अशीच आहे, थोडा वेगळा कलर आहे तिचा. आणि हे छान छान गोष्टी आहेत, म्हणजे इथे काय घेऊ काय नको. अँड शी वॉज व्हेरी स्वीट. हां, नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. थँक्यू सो आफ्टर मच. शॉपिंग शी गेव अस दिस. She gave us chocolate. A star of the movie. Oh, thank you. You're so nice. Thank you. Thank you. How long to stay here? We are here for the next 6 days more. But Bangkok, Bangkok tomorrow Only 2 we'll be days. leaving, then going to Phuket. Oh, Yeah. nice trip.
Yeah, for trip. Yes. We are from India. Yeah, welcome to Thailand. Thank you. Thank you. Thank you. Nice to meet you. Nice to meet you bye, too. bye. Thanks. Bye. wow, look. असं आपला बंगला झाला ना देऊ. पेंटिंग ठेवलं. किंवा मस्त आहे ना ही So beautiful. बुद्धाची ना. हे आपण दादा वहिनीच्या घरासाठी पण घेऊ शकतो ना. पण दादा वहिनीची ते हे तर नाही लावणार. असं काहीतरी छान असं हत्ती मोठं लावू वगैरे? शकतो ना त्यांना विचार. त्यांना. त्या दुकानात ती बोलली की तुझी बायको हिरोईन सारखी दिसते हा हिरोईन सारखी दिसते बोलली ती. म्हणून मी त्या दुकानातनं जास्त काही गोष्टी खुश आहे आता. एनर्जी आली आहे तिला. एनर्जी आली है भैया. हा कितना टाइम लगेगा आपको. टाइम लागणार थोडा. हिंदीत आम्ही बोलत नाही. सोहनला काहीतरी सोहन. असं काहीतरी बघ त्याच्यात तो असा सोहनला आम्ही काहीतरी घेणार आहोत कारण काय नाहीये. सोहन बघितलं तर ओरडेल. कारण सोहन आम्हाला खूप आवडता काय देवर आहे. आवडता. हा माझा आवडता देवर आहे. राईट, माझा आवडता देवर आहे सोहन. रोहन पण चांगला आहे, निहार पण चांगला आहे, प्रकाश पण चांगला आहे. सगळेच सगळे चांगले आहेत. चांगलंच बोलावं लागेल मला. मी कॅमेरा समोर आहे. लाईक दिस वन बोथ आर सेम राईट. different color. अच्छा डिफरंट कलर प्राइस. 1800 1800 baht. मॉलला आम्हाला कळलं की 3 झोन आहेत. आमचा आत्ताचा एक झोन फिरून झालाय. 2 झोन म्हणजे 2 बिल्डिंग्स बाकी आहेत. 6 फ्लोर. ही बघा काय झालं बघा हिला. ही कलरफुल दुनिया बघून इथे जर बघाल तर इथे पण खूप किती सारे ऑप्शन्स आहेत. आणि इथे स्कर्ट्स आहेत, शॉर्ट्स आहेत ऑफ डिफरंट कलर. आणि लॉस्ट हो मुलींनो पागल व्हाल. तुमचे कमीत कमी 5 दिवस इकडेच जाऊ शकतात आरामात. किती काय म्हणजे चांगले सुद्धा आहेत पण काय हे किती आहे. काय किती. आय लव्ह दिस स्टॉप. आय वॉन्ट दिस स्टॉप. आणि प्राइस पण आहे रिझनेबल रिझनेबल आहे यार. बिगशॉट रिझनेबल आहे. लुक ॲट दी कलेक्शन. म्हणजे ह्या खाली या बॅग्स आहेत. आयपॅड वगैरे आपण ठेवतो म्हणजे कारण ते स्लिम आहेत. नॉर्मल लॅपटॉप आय डोंट थिंक बसेल. आणि हे सगळे कस्टमाइज बॅग्स आहेत, स्लिंग बॅग्स टाईप. त्याप्रमाणे आहे ना पासपोर्ट कस्टमाइज करून मिळतो. ते लोक लाईव्ह इथे हाऊ मच कस्टमाइज फॉर करतात. कस्टमाइज पासपोर्ट कवर्स. 80 बात. कन्फ्युजन ही कन्फ्युजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं. कपड़ा ते इकडे सूट करतो ना. सॉल्यूशन जब मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. तसं इथे डिरेक्शन ही डायरेक्शन है किधर जाना पता नहीं. दिल जो तेरा पैसे को देख के घबराए. गाईज आम्ही आता इथून निघालो आहे. खूप लेट झालं आहे आम्हाला आणि आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. तिथे जर आम्ही पोहोचलो वेळेवरती तर तुम्हाला त्याचा ब्लॉग दाखवू की एक्झॅक्टली लोकेशन काय आहे. बिकॉज इट इज अ सिटी. इट हॅज अ लॉट ऑफ ट्रॅफिक एव्हरीवेअर आणि टू क्राउडेड आहे. करण्यासाठी पण भरपूर काय फिरण्यासाठी, भरपूर काय शॉपिंगसाठी. यु नो सगळे आम्हाला बोलत होते की 2 दिवस बँकॉक कशाला करतात, त्यापेक्षा फुकेट क्रॅबीला जास्त एन्जॉय होईल, जास्त वेळ तिकडे स्पेंड कराल. बट नो, बँकॉकला करायला खूप गोष्ट आहे. आय विल हायली रेकमेंड की मिनिमम 3 days बँकॉकला दिलेच पाहिजे. 3 दिवस पण कमी पडत. फुल पॅक आहे. फुल असं सरळ फुल पॅक आहे. आम्ही आलेलो आहे आमच्या आजच्या फर्स्ट ॲक्टिव्हिटीसाठी. शॉपिंगमधून वेळ काढून स्पेस टाईम झोन. सो हे इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल होतं आणि मला जायचं होतं. सो मी डिसाइडेड की आपण इथे जातो. मी परत स्पेस टाईम झोन टाका तुम्ही गुगलवर. स्पेस अँड टाइम क्यूब. स्पेस अँड टाईम क्यूब. सॉरी हा त्याचा एंट्रन्स आहे. एंट्रन्सच कसा छान बनवला आहे. बाकी बघू अजून. काय ते इल्युजन आहे. तुम्हाला पकडलंय इन शॉर्ट. वेगळ्या इल्युजनची इथे फोटो काढू शकतो आपण.
लाईक दिस मिरर मेज. मिरर मेज. मिरर मेज म्हण की शिंदे mirror आकाश. म्हण. आकाश शिंदे. हां एकच आहे, एकच पर्सन आहे. तर हे येत आहे आणि इथे वेगवेगळ्या ठिकाणी रूम्स आहेत जिथे इल्युजन क्रिएट करून तुम्ही फोटो काढू शकता. तर हा एक हॉल आहे. हॉलचा इल्युजन बरोबर क्रिएट केलं आहे बिकॉज सगळीकडे अशा मिरर्स आहेत आणि इथे छान सुंदर आपण फोटो काढू शकतो. बुलबुले ही मुलगी काय काय बघून धावते तू? ओपन आहे ॲपलचं स्टोअर. आता आपण आहोत आयकॉन सियाम मॉलला. इथला वन ऑफ दी लक्झुरियस मॉल जिथे आपण ॲपलच्या स्टोअरमध्ये आणि यू कॅन सी की किती मोठा स्टोअर आहे हा. खूप मोठा आहे, खूप मोठा. म्हणजे एक अख्खं विजय सेल्स याच्यात मावून जाईल एवढा मोठा स्टोअर आहे. आणि असंच आम्ही आयफोनची प्राईस चेक करायला आलो आणि आयफोनची प्राईस हिअर इज असं वाटेल की इथे स्वस्त असेल. आम्हाला पण वाटलं होतं बट एवढा काही डिफरन्स नाही आहे. काही डिफरन्स नाही आहे. म्हणजे 1,30,000ला इंडियामध्ये आहे, 134ला आहे आणि आपल्या इथे कार्ड डिस्काउंट जे चालतात त्याच्याने 130 वगैरेला आरामात येईल आणि इथे 120. टाळं वाजवलं म्हणजे काय बंद करतात. ओके हो आता 10 वाजले. यांचं शॉप बंद झालं. 17 प्रो आहे 256 GB. ज्याला जर कन्वर्ट केलं आजच्या रेटमध्ये तर टोटल प्राईस येते INR नुसार 1,26,000. म्हणजे ॲक्च्युअल प्राईसमध्ये फक्त 26 आणि 34 8,000चा डिफरन्स आहे. आणि ते जर क्रेडिट कार्ड मायनस केलं तर 4,000चा. आम्हाला असं वाटलेलं थोडं की तिथे थोडा डिस्काउंट किंवा थोडा मेजर डिस्काउंट असतो, पण नाही, असं काही नाही आहे. हां तेवढंच आहे जेवढं आहे. तर तुम्ही पण म्हणजे असे इंटेन्शन नका घेऊ की आयफोन थायलंडला घेऊ शकतो. हां. ॲज ऑफ नाव तरी तसा डील वर्थफुल नाही आहे. नाही. बाकी या मॉलमध्ये सगळे लक्झरियस सगळे शॉप. luxurious brands आहेत. सो माझ्या टी शॉर्ट आहे तर टी शॉर्ट तर आपल्या दुकानात पण आहे. सगळं विभागात पण आहे, but खूप मोठे मोठे लक्झरियस ब्रँड्स पण आहेत. पण आपला टायमिंग थोडासा चुकलं गडबडलेला आहे. बिकॉज आम्ही प्लॅटिनम मॉलमध्ये गेल्यावर खूप मी वेळ घालवला तिकडे. त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे स्पेसच्या इथे पण गेलेलो. स्पेसचा एक्सपिरियन्स आपण नाही सांगितलं. अरे हां, स्पेसचा एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस. फॉर मी Good. इट वॉज व्हेरी नाईस. इट वॉज गुड. बँकॉक इज अ बिट एक्सपेन्सिव्ह फॉर एव्हरीथिंग. नाही बिकॉज आमचं 1,800 रुपये पर हेड झालं. त्याचं बिल त्याचं तिकीट होतं सॉरी दोघांचे 3,600. आता ते कुणाला वर्थफुल वाटेल माहिती आहे का? ज्यांचे फोटो व्हिडिओ चांगले आले ना की अरे हा फोटो चांगला आला व्हिडिओ चांगला आला. आपले पण आले तसे फोटोज आणि व्हिडिओज छान. म्हणून आपल्याला चांगलं छान वाटतं. वाटलं. बट आय वुड स्टिल से की 1,500 किंवा 1,200 पर्यंत इट इज वर्थ. 1,800 क्वाईट एक्सपेन्सिव्ह
आणि कालची पण आम्ही जे केले राईड क्रूज राईड आणि हे सगळं थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत गोष्टी असं आहे. म्हणजे सांगताना त्याला झालं 50 बात 60 बात, अरे पण कन्वर्ट करताना आपल्या इथे जातात ते 350-400ला गोष्टी एवढीशा. तर सेम यू विल गेट इन मुंबई मला लेट्स गो अप. अरे एकदा वरतून बघूया ना. आणि उद्या आम्ही निघणार आहोत टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. त्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग बघावा लागेल. अशा प्रकारे आपण हा ब्लॉग होते. ब्लॉग इथे संपू. आता आम्ही खायला काय शोधू, जर वाटलं तर आम्ही दाखवू, अदरवाईज दाखवण्यासारखं काय नसेल. तर इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, सॉरी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेट करा आमच्या पुढच्या पार्टसाठी. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. गेल्या 2-3 दिवस झाला आम्ही खाऊन पकलेलो. म्हणजे तो अक्षरशः तो वेगळा स्मेल जरी यायचा ना तरी आम्हाला एवढं जेवण नाही जायचं. तर आज आम्ही ठरवलं आज जाऊया इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तर सर्च केलं, इंडियन एक्सप्रेस करून एक होतं ना, हे अमृतसर करून एक आहे रेस्टॉरंट. याचे रेटिंग चांगलं होतं, 10,000 रिव्ह्यू वगैरे होते. तर आपण आता इथे आलेलो आहोत. ॲम्बियन्स पण चांगला आहे, आजूबाजूला मला इंडियन्स दिसत आहेत. इव्हन वेटर्सला हिंदी कळत आहे. काय मागवलं पहिलं ते सांग. अरे काय ही बघा, ही विसरली ही सगळं ब्लॉग बिग. हिला इंडियन फूड भेटलं. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलो आहे तिथे आपण मागवलं काय मागवलं, हे कुलचा जेवताना जेव्हा बोलतो ना मदनी कवाळी हे ते खरंच बोललं पाहिजे. बिकॉज यार आपल्या जेवणापेक्षा सूप हे कुठेच नाही आहे. आणि इंडियन फूड हे जगात भारी देशात भारी असं झालंय. कारण आता मी मागवलंय आलू कुलचा आणि हे छोले आले आहेत आणि छोले आलेत आणि हे त्यांनी चटण्या मस्त आल्यात त्यांच्या. कांदा दिलाय, हे आपलं लोणचं येतं ते दिलंय, ही आपली हिरवी चटणी आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. खूप खुश. पटकन आता मी खातो, आता मी नाही दाखवू शकत जास्त. टेस्ट कशी आहे? खूप छान आहे टेस्ट. आपली प्रॉपर नॉर्थ इंडियन टेस्ट आहे कुलच्यावाली. छान आहे. ओके.